राज्य शासन एवढं घाई करायला लागले आणि दोन समाजामध्ये वाद निर्माण करायचा प्रयत्न, त्या लॉंग मार्च मधल्या सहभागी आंदोलकाला उपाशी मरू देणार नाही एवढं मात्र मी सांगतो. ही परिस्थिती खूप बिकट होणार आहे. आरक्षण संपुष्टात कसं आणायचंय यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. तो डाव आपल्याला हाणून पाडायचा असेल तर आपल्याला एकीने लढावं लागणार. म्हणजे प्रत्येकाला नेता व्हायची एक घाई झालेली आहे. आम्ही मधल्या काळामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच प्रतिक्रिया पाहिल्या. त्याच्यामुळं बीडचा जो लॉंग मार्च आहे, या बीडच्या लॉंग मार्चचं आयोजन जे केलेलं आहे ते तुम्ही आम्ही आंबेडकरवादी या बॅनर खाली केलेलं आहे. माझ्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष अजयजी सरवदे आहेत आणि आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये बीड ते मुंबई असा पायी लॉंग मार्च निघणार आहे आणि या पायी लॉंग मार्चचं नियोजन कसं असणार आहे, काय तयारी करण्यात आलेली आहे, आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेणार आहोत. काय सांगाल, जो बीड ते मुंबई असा जो पायी लॉंग मार्च जो निघणार आहे, खरं तर राज्यातून बीडमधूनच कुठलंही आंदोलन त्याची सुरुवात होते आणि ती सुरुवात आपण केलेली आहे. हा लॉंग मार्च कोणत्या तारखेला निघणार आहे आणि काय नियोजन आहे या लॉंग मार्चमध्ये? खरं तर अनुसूचित जातीचे आरक्षणाचे जे उपवर्गीकरण करण्याचा घाट या राज्य शासनानं घातलेला आहे, त्याला सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे की एम्पिरिकल डाटाच्या अनुषंगानं तुम्ही जे उपवर्गीकरण आहे ते करू शकता. फक्त शकता हा शब्द वापरलेला आहे, परंतु राज्य शासन एवढं घाई करायला लागले आणि दोन समाजामध्ये वाद निर्माण करायचा प्रयत्न करत आहे. आता गेल्या 11 मे 2026 रोजी बीड शहरातील सर्व आंबेडकरवादी युवकांनी एकत्रित महामोर्चाचं आयोजन केलं होतं आणि तो महामोर्चा देखील यशस्वी केला. त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आरक्षण उपवर्गीकरणाची जी प्रक्रिया आहे ती राज्य शासनाने थांबावी या मागणीसाठी लॉंग मार्चचं आयोजन करण्यात येत आहे. आणि त्याचा प्रमुख आणि पहिला टप्पा जो आहे तो बीड हे राहणार आहे. कारण बीड हे चळवळीचं केंद्र आहे, पुरोगामी विचाराचा जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे आणि बीडमधले आंदोलन हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होत असतं. तर आता बीडमधून जे आरक्षण उपवर्गीकरणाच्या अनुषंगानं जे आंदोलन करण्यात येत आहे त्याच्यामध्ये पायी लॉंग मार्च हा काढण्यात येणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते मांजरसुंबा, पाटोदा, जामखेड, आष्टी, कडा, धानोरा, अहिल्यानगर असा रूट आम्ही ठरवलेला आहे. या रूटनं हा लॉंग मार्च पायी लॉंग मार्च जाणार आहे. याच्यामध्ये हा जो पायी लॉंग मार्च आहे तो सुरुवात बीडमधून कोणत्या तारखेला होत आहे आणि मुंबई आझाद मैदानावर कोणत्या तारखेला पोहोचणार आहे? दिनांक 10 जून 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून म्हणजेच बीडमधून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे आणि त्याचा समारोप हा 26 जून म्हणजे ज्या दिवशी छत्रपती राजर्षी शाहू महाराज म्हणजे ज्यांना आपण आरक्षणाचे जनक म्हणतो त्यांच्या जयंती दिनी आपण आझाद मैदान मंत्रालय मुंबई या ठिकाणी या आंदोलनाचा या पायी लॉंग मार्चचा समारोप होणार आहे. हा जो पायी लॉंग मार्च आहे बीडपासून मुंबईपर्यंत निघत आहे, या पायी लॉंग मार्चमध्ये राज्यातील कोणकोणत्या संघटना सहभागी होणार आहेत आणि साधारण या लॉंग मार्चमध्ये किती लोक असणार आहेत? खरं तर या लॉंग मार्चची सोशल मीडियाच्या माध्यमातून जी प्रसिद्धी झाली ती मला वाटतं आतापर्यंत कोणत्या आंदोलनाची झाली नसावी. आणि आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष, पार्टी, संघटना यांचे जे प्रमुख आहेत त्यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या आंदोलनाला प्रसिद्धी दिली आणि ते सहभागी होणार आहेत आणि त्यांनी त्यांचा पाठिंबा देखील या ठिकाणी दर्शवलेला आहे. साधारण या पायी लॉंग मार्चमध्ये बीडपासून ते मुंबईपर्यंत दरमजल बरेचसे मुक्काम होणार आहेत. त्या मुक्कामामध्ये पायी लॉंग मार्चमध्ये सहभागी असलेले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या जेवणाची काय सोय असणार आहे किंवा त्या गावामध्ये काही सोय करण्यात आलेली आहे का? हे पहा, आंबेडकरी समूह हा दानशूर समूह म्हणून ओळखला जातो. समाजातील महिला, पुरुष, युवक वर्ग हा रस्त्यावर उतरतोय, पायी चालतोय, लॉंग मार्च काढतोय. त्यामुळं समाज त्या लॉंग मार्च मधल्या सहभागी आंदोलकाला उपाशी मरू देणार नाही एवढं मात्र मी सांगतो. या राज्यातल्या आंबेडकरी समाजाला तुमचं काय आव्हान असेल किंवा जो पायी लॉंग मार्च जो निघतो आहे आरक्षण
उपवर्गीकरणाच्या विरोधामधला. खरं तर अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकतेच्या तत्वज्ञानाचं अबकड करणार आहे. त्यामुळं माझं आंबेडकरी चळवळीतील सर्वच कार्यकर्त्यांना, भीमसैनिकांना, आंबेडकरवादींना, विविध पक्ष पार्टी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना देखील मी या माध्यमातून आवाहन करतो की परिस्थिती खूप बिकट होणार आहे. आरक्षण संपुष्टात कसं आणायचंय यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. तो डाव आपल्याला हाणून पाडायचा असेल तर आपल्याला एकीने लढावं लागणार आहे आणि त्यासाठी आपापसातील मनभेद बाजूला ठेवून आपण या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं एवढं आवाहन या दरम्यान करतो. बीडमध्ये जो मोर्चाला सुरुवात होणार आहे, या पायी लाँग मार्चमध्ये राज्यातला एखादा मोठा नेता किंवा आंबेडकरी पक्षातल्या विविध पक्षातला काही एखादा मोठा नेता इथे येणार आहेत का मोर्चाच्या सुरुवातीला? काय आहे माहितीये का, म्हणजे प्रत्येकाला नेता व्हायची एक घाई झालेली आहे. आम्ही मधल्या काळामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच प्रतिक्रिया पाहिल्या. त्याच्यामुळं बीडचा जो लॉंग मार्च आहे, या बीडच्या लॉंग मार्चचं आयोजन जे केलेलं आहे ते तुम्ही आम्ही आंबेडकरवादी या बॅनर खाली केलेलं आहे. त्याच्यामुळे या मोर्चाचं, या लॉंग मार्चचं जे नेतृत्व आहे तो या ठिकाणचा आंबेडकरी चळवळीतला सर्वसामान्य कार्यकर्ता करणार आहे. म्हणजेच एका वाक्यात सांगायचं झालं तर या लॉंग मार्चचं नेतृत्व हे सामूहिक नेतृत्व करत आहोत. सामूहिक नेतृत्व दिसलं पाहिजे, कारण हे जन आंदोलन आपण उभा करतोय. कोण्याही एका विशिष्ट नेत्याच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन काढण्यात येणार नाही. कारण आता ज्या गोष्टी हळूहळू समोर येत आहेत की सरकार समर्थन असणारे काही नेतृत्व उभे केले जात आहेत. त्या धर्तीवर बीडमधून जे आंबेडकरवादी युवक एकत्र आलेत, त्या आंबेडकरवादी युवक हे दिसत आहेत, ते नेतृत्व नाहीत तर ते या लॉंग मार्चचे आयोजक आहेत. नेतृत्व या ठिकाणचं समाजच करणार आहे. मातंग समाजाकडून विविध पोस्ट टाकल्या जात आहेत. त्याने सामाजिक सलोख्याला धोका निर्माण झाल्याचं आपल्याला वाटतं का? की त्यांचा असाही आरोप आहे किंवा आमचं जे आरक्षण आहे ते महार समाजातल्या लोकांनी बरंचसं घेतलेलं आहे, असाही त्यांचा एक आरोप आहे. काय सांगाल त्याबद्दल? नाही, त्याबाबत मी असं सांगेल की हे मातंग समाजातील जे काही स्वयंघोषित नेते आहेत त्यांचं हे अज्ञान बोलतंय. कारण ज्या सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया पाहतोय आपण, त्या प्रतिक्रियामध्ये स्पेसिफिकली तुम्ही बौद्ध समाजाला टार्गेट केल्याचं पाहिलं आहे. पण त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा हा आहे की त्यांना मुळात हेच माहित नाही की नेमकं बौद्ध समाज जो आहे किंवा जो इथला पूर्वीचा महार आहे, पूर्वाश्रमीचा जो महार आहे, तो या आंदोलनामध्ये का सहभागी होतोय. कारण तो फक्त एकटाच नाही तर 59 जातीपैकी 58 जातीचा विरोध आहे की हे आरक्षण उपवर्गीकरण थांबलं पाहिजे. तर जे आम्ही आंदोलन केलं, महामोर्चा काढला, आता जो लॉंग मार्च आपण काढत आहोत तो लॉंग मार्च हा अनुसूचित जातीमध्ये जे आरक्षणाचं उपवर्गीकरणाची जी प्रक्रिया राज्य शासनानं चालवलेली आहे त्या विरोधामध्ये त्याला थांबवावं ही आमची पहिली भूमिका आहे. त्याच्यामुळं आमचं आंदोलन जे आहे, आमचं जे लॉंग मार्च आहे हा राज्य शासनाच्या विरोधात आहे, मातंग समाजाच्या विरोधात नाही. त्याच्यामुळे मातंग समाजातल्या युवकांनी सजग राहायला पाहिजे. कारण राष्ट्रीय स्वयंसंघ असेल, भाजप असेल, हे ते त्यांचा स्वार्थ साध्य करण्यासाठी दोन जातीमध्ये कशी तेढ निर्माण होईल आणि दोन जातीची तेढ निर्माण होऊन कशा पद्धतीनं हे वातावरण गढूळ करायचंय ते त्यांना चांगलं ठाऊक आहे. त्याच्यामुळे मातंग समाजाच्या युवकांना माझं एक विनंती राहील की आपण इथल्या बौद्धांना म्हणजेच पूर्वाश्रमीच्या महारांना टार्गेट करणं बंद करावं, एवढं माझं एक तुम्हाला आव्हान राहील. या पायी लाँग मार्चमध्ये 59 जातीपैकी खऱ्या अर्थानं बघितलं तर मातंग समाज जो आहे तोच वर्गीकरण व्हावं अशी त्याचं मागणी लावून धरलेली आहे. मग या पायी लाँग मार्चमध्ये मातंग समाजातली एखादी संघटना किंवा व्यक्ती किंवा एखाद्या पक्षाचा माजी जिल्हा अध्यक्ष किंवा कार्यकर्ते सहभागी असणार आहेत का? यस 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 मी म्हणलं ना अगोदरच की 59 जातीपैकी 59 जातीचाच याला विरोध आहे. पैकी आंबेडकरवादी मातंग आपण ज्यांना म्हणतो तोही या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. माझ्यासोबत होते वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष अजय सरवदे. आणि बीड ते मुंबई जो पायी लाँग मार्च निघणार आहे आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये, त्याच्या तयारीसाठी ते जिल्हाभर दौरा करत आहेत, राज्यभर दौरा करत आहेत. तुर्तास मोर्चाच्या नियोजनाची मी अपडेट आपल्याला देतच राहील. ETV मराठीसाठी मी सुनील डोंगरे, बीड.